या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज या मराठी माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर साहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व युवासेना एकजुटीने काम करतो, असे आमचे मार्गदर्शक आदित्य साहेब ठाकरे, या सर्वांना या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन स्वर्गीय आर एम वाणी साहेब, स्वर्गीय नंदकुमार शिंदे सर, या दोघांना अभिवादन करतो। आज या ठिकाणी जिल्हा परिषद 2026 या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अंबादास दादा दानवे, तसेच उपस्थित असलेले सौंदगाव गटाचे उमेदवार पद्माताई शिंदे, सौंदगाव गटातून आपल्या सर्वांची लाडकी अंजली जगताप, तसेच जरूर गणाचे मनोज नळे, पुढच्या काळामध्ये मला खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व युवा वर्ग, मातांनो भगिनींनो, गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारा हा पक्ष आहे। गेल्या 25 वर्ष या सर्कलमध्ये एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून माझ्या वडिलांनी जिल्हा परिषद म्हणावं, गट प्रमुख म्हणावं, एक सर्वसामान्य माणसाला पुढे नेण्याचं काम या पक्षाने केलं आहे। गेल्या 25 वर्ष या सरकारमध्ये एक शिवसैनिक इथं मोठं करण्याचं काम दादा दानवेंनी केलं आहे। खरं तर 2.5 वर्षापासून जे फुटाफुटीचं राजकारण चालू आहे, कुठेतरी आज आपण सर्वजण एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून आपण सर्वजण आज जमलो आहे। येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला हा आपला बालेकिल्ला आपल्याला आपल्या हातात परत घेणं आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गाजला आहे। 2002, 2007, 2012 जेव्हा आपण सर्वांनी निवडून दिलं, जेव्हा 2017 मध्ये पक्षशिस्ती त्यांनी पाळली नाही आणि राष्ट्रीयवादामध्ये जाऊन त्यांनी उमेदवारी घेतली आणि हा एक छोटासा 600 मतदारांनी आपला पराभव झाला। आज गेल्या 10 वर्षामध्ये कुठलाही विकास काम या गटामध्ये झालेलं नाही आहे। 10 वर्ष जिल्हा परिषद, 5 वर्ष पंचायत समिती एकाच घरामध्ये असतानाही कुठल्याही जनतेचं काम झालं नाही आहे। फक्त कागदवर एक काम चालू आहे, पण सत्यामध्ये आपण परिस्थिती जर बघितली तर
एखादं 2 गाव जर सोडले तर पूर्ण 17 गावामध्ये कुठेच एक विकास काम झालं नाही. दुसरा एक उमेदवार आहे आपल्याकडे अपक्ष म्हणून. कधी आपल्या पक्षामध्ये, कधी राष्ट्रवादीमध्ये, परत शिंदे गटामध्ये आणि आता अपक्ष. खरं तर तो शिष्य आहे आणि आज कुठेतरी गुरु शिष्याचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला भेटत आहे. ज्या पक्षाने याला मोठं केलं त्या पक्षाला हे लोक विसरले. जे पक्षाचे झाले नाही ते तुमचे आणि आमचे काय होणार. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने काम करत असताना हा पक्ष कसा मोठा केला, या पक्षाची भूमिका काय. 80% समाजकारण, 20% राजकारण ही भूमिका आहे. खरं तर कोविड सारख्या काळामध्ये 80% नाही तर 100% समाजकारणचंच काम या पक्षाने केलं आहे आणि आपण सर्वांनी हे बघितलं आहे. आज या ठिकाणी आम्ही परत तुमच्या दाराशी आलो आहे. आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार असेल, पंचायत समितीचे उमेदवार असेल, हे या विकासाला येणाऱ्या काळामध्ये जे 10 वर्षामध्ये प्रश्न मार्गी लागले नाही ते कुठेतरी येणाऱ्या 5 वर्षामध्ये या मशाल चिन्हाच्या समोर बटन दाबून आपल्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या आणि कुठेतरी विकासाच्या पाठीमागे आपल्याला चालणं आहे. आता अनेक लोकांना आपण निवडून दिलं, अनेक लोकांनी संधीचं फक्त सोनंच केलं आहे. पण एक लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये आपण जर संधी दिली तर या संधीचं सोनं नाही, या संधीचा विकास होईल. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपल्या परसोडा गावामध्ये नाही तर 17 गावामध्ये सर्वात जास्त लीड घेऊन आपल्याला जिल्हा परिषद आणि सोनगाव सर्कलचे उमेदवार दोन्ही गणाचे आणि गट या सर्वांना प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी निवडून द्यावं ही आपल्या सर्वांना आशा व्यक्त करतो. आपण सर्वजण एकनिष्ठाने या शिवसेनेच्या पाठीशी राहणार ही खात्री घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.